दाबलिनी आडे आडे कोणती यवन रडे मन काकू मन आत्यांकरता गाणं म्हण राहिली केसणं गाणं वांगामा वांग डबल वांगण कोणती मारी येवनले उफट टांग हो म्हणा बापरे. असं जर मीराबाई म्हणतील कसाल देवले प्रसन्न करते बहिणीसोन. गरीबाची नव्हती राजकन्या होती पण पायात घुंगरू बांधून नाचली 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 एवढी नाचली जगाच्या मालकाला नाचायला मजबूर केलं. महाराज भक्तीची ताकद आहे. तुम्ही त्या गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. आपली अख्खी कानादेशनी परंपरा ठिकाणी मग त्या गाणं होतीन भजने होतीन की नाचानं होईन किंवा रडानं होईन. बट्टी संस्कृती ठिकाणी आहे तुमले बरं. रन्न सुद्धा शिकिल्या गरमा म्हाताऱ्या शेतवलगून शिकिल्या नाही ते रडता उन नाही बहिणी स्वण दिनभरची आज ठेवानं कब्बशात दवानं जी बहिणले रडताय तिनं इथलं वजन राज काय ताटसर काय देत मनीषीन तरुण बहिणी सोन रन्न शिकिल्या. आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा बायको प्राध्यापिका नुसती पुंडी पुंडी रडी. गली आलीने बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी नाही चालाव शब्दे शब्दे रडा म्हणे. आता मॅडमले रडता ये नाही पण नवरा मरेले बड्या गलीने बाया रडायला राहण्यात म्हणे रन्न पुडी. मॅडमले रडता ये नाही पण नवरांकरता शब्दे शब्दे रडायला लागली मॅडम. माझा आप्पा ओ म्हणा म्हणतो मॅडम तू रडू नको आप्पान पहिले उपडी जाशी ना तू. मी आप्पाले उचलू का तुले फेकू असं नवरान करता व बाई माझा आप्पा म्हणतो नको तू रडूच नको मॅडम. लागेल या लोक कोण थांबणार नाही ना. आप्पान तंगडीला दोर बांधी एकला फेकी पण तू नको रडू बहीण म्हणतो. म्हणता बी यायला पाहिजे रडता बी यायला पाहिजे. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणेत गटावर ना गाणं कसा होतात माडी जुन्या माया बसेलेत 50 ने पुढल्या काकवा तिसले विचारा हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया कावन मा बहिणी ना डोय पाणी बंडो मना पस्ताये मनमा. कसं वाटस ऐकाले कानले कितलं गोड वाटस. पहिल्या बाया असं गाणं म्हणत गट्यावर लेकरे जो पाडेत ना हे हड कुतरी हड गाई मन राजानी जी जाई मन दादा झोपी जाई मन राजानी जी जाई मन बाबू झोपी जाई हड कुतरी हड गाई मन राजानी जी जाई. आणि आतीने पुरी पुरे जो पडतीन गाणं म्हणती सोडी दे ये झुमकीतून चाल. काय वयन लागी हो त्या पुरे काय वयन लागी या जुना झाड येत तो लोगून शिकिल्या बहिणी सोना आपला जुना नियम विडल विडल खर तर बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल कारण मी गावाकडचा मुलगा आहे. आपला कानादेशातला आहे आणि आपला आयराणी भाषा जरा टप्पुरी भाषा आहे. मन बोलणं जरा जास्त मग जास्त ज्या म्हातारा लोकेशनी भाषा आहे तीच बोलस मी. हां त्याच्यामध्ये एखाद शब्दात माझा तोल गेला असेल ना. सगळ्या तरुण भावांना सांगतो दादा तुम्हाला मी जास्त ओळखत नाही कारण मी मागच्या वर्षी आलो 2 तास कीर्तन करून निघून गेलो. मागच्या वर्षी लेट झालो तो कीर्तन करून लगेच निघालो. आत्ता पण लगेच निघायचं मला. जास्त मी कोणाला ओळखत नाही. हे 2-4 चेहरे माझे आहेत ओळखीचे. बाकी मला तुमचं गावातलं वातावरण कोणतंच माहीत नाही. पण एखादा भाऊले म्हणा एखादा शब्द जर वाटणं होय महाराज हाय का मालेच बोली घ्या हो म्हणा पाखरा लगून महाराजले कसं काय माहिती हो तू न पाखरानं मला माहीत नाही. मी असा कीर्तनकार आहे. मी रेडीमेड असा कपडा ठेवस ज्या गाव मागव ते परफेक्ट मापनं शिलयस मी. हाय वो आलेच पाहिजे असं. हाई दादा तुला एकटासाठी अजिबात नाही रे दादा. आणि जर तरी सुद्धा वाटत असेल महाराजांनी असं बोलायला नको होतं तर राजाओ तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या तरुण बहिणींनाही सांगेल ताई तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या बाबा लोक आहेत हो कदाचित वयाच्या मानाने एका शब्दात माझा तोल गेला असेल तर माझ्या बापासारखे आहेत तुम्ही. हां ज्या समजदार बाप होतील त्या माफ करीच देतील. इथला पायपडी राहून होते त्यासले समजस म्हणा भाव. एका शब्दात जर तोल गेला असेल बोलण्यामध्ये तर तुम्ही माझ्या बापासारखे आहेत. समजा बाप का ब म्हण राहिनो पोरग जर कधी बोलत नाही आणि अचानक सुरुवात करस ना बोलानी पप्पा वागजी पप्पा वट्टून बहिण पप्पा तरी ओ म्हण बावड्या रे पप्पा म्हणत भाऊ
मग तो गाई का दे ना तरी तुमले वाटस म्हणा पोऱ्या बोलायला लाग्या करून 150 नावे घ्या मित्र मित्र जातस या पोरी दखाले मित्र मित्र आणि मित्र मित्र जातस यान करता पोर दखाल 4 मित्र संगेले जात मित्र लिचारस बावड्या तुल पटके का रे हो भाऊ तून करता येलेत रे अरे तू त्याला नको विचारू तो उभा पिकोर ताबा लिहिली रे तू त्याला विचाराय ना पटणी का असं उलट करलीशी ना रे बाबा लोके जोडेत लग्ने 100 माई 99% संसार करेत पुरी फार का त्याच नव्हे हा ते 100 माई 90% फार का त्याच उई राहण्यात हा मनीषीन जुना असले अजून बी महत्व द्या टोपीवाला असले तुम्ही व्हॅल्यू द्या महाराज अजून बी सुखी जगता येईल तुमले कारण त्यासना बराच आपल्यापेक्षा उन्हाळा पावसाळा जास्त खायला राहतच मनीषीन तुम्ही त्यासना ऐकीश नाही चालशात ना आयुष्यामा फसावत नाही नाही ते असं मी म्हणत नाही मित्र ठेवू नका मित्र बी सांगे राहू द्या पण एकदा तुम्ही बाबा लोकांना सल्ला लिहा अशा पुढे जाऊ नका जुनाने बठ्ठी गोष्ट भारी राहस जुनं जिथलं बी देक्षात ना अख्ख्या गोष्टी भारी आहेत कोणतीच कमी नाही काढू शकतस तुम्ही जुनासमा हां या बाबासनं खानपेन चांगलं होतं राहणं चांगलं होतं जुना बाबा धोत्रे नेशेत 8वी बसलेत मुकला बाबा धोत्रेसवाला थंडीमा जर एखाद टाईमले गाडी उचकीच गई भो स्टँडवर पळाना प्रसंग होना एक अर्ध धोतर नेशिले ना अर्ध पंगरीले ना पडी रावाना आपला चड्डीवालाच ना कितले हाव काय असे कितले हाव काय धोतर ते धोतरच रास भाऊ म्हणजे जुना माझी ताकद आहे ना बठीकडे ती वाचस माणूस हा नववाला फसतसच खेडागावनं वातावरण सांग तो अजून बी बाया करतीस कामे आता काम करायचं असेल पीठ मळायचं असेल तर तुम्ही हातानं मळतात बरोबर आहे ना भाकर थापायची असेल किंवा पोळी बनवायची असेल तर तुम्ही हाताकन बनवतात बरोबर आहे ना मग तोंडले काय काम रास का बहिणीस काहीच काम नाही मग जवळ आपण हातगाई काही काम करतात चाली राही नव्हतं आयस गाई तवय आई तोंडले काम लाई देऊ तोंडे गाई भजन म्हणू त्यामुळे आपलं तेवढं चिंतन होईजास नाही का हां हो आणि तुम्हाला सांगू का अंतकरणापासून भगवंतातलं शरण जाणं माऊली ज्ञानोबा आहे तर एकदम सोपं करून सांगतात दिनभर नाही करता होणं चालीन क्षणभर का असे ना पण अंतकरणापासून असणं गरजेचं आहे देवाची एक बारी उभा क्षणभर फक्त क्षणभर पण अंतकरण पूर्ण देवानं द्यायला हो पण आपलं फक्त देखावा ना परमार्थ चालू आहे तो कराय ना माल बी करणं पडी त्याने माळा घाली माल बी घालणी पडी तो मंदिरवर चालणं माल बी जाणं पडी असा मग परमार्थ नाही होई ना फक्त येवा दावा होई ना खरा भगवंताला शरण जाणं म्हणजे अंतकरण पाहिजे लोके देखाल पाहिजे मनीषी नाही भगवंतनी आपल्याकडे एक दाव देखाल पाहिजे म्हणजे सक्सेस आपली भक्ती आको सोपं करी सांगास माळा घाला ना फायदा मांजर तर माहिती आहे तुमले मांजर पिलांना जन्माला घालते 7 घरं फिरवते माया 7 घरं फिरवते या घरून त्या घरी न्यायचं असेल तर पिलू कसं लय जास पाठवर ठीस नाही तांगड्या तरी वड मग दातानं पकडते पिलाला 7 घरं फिरवते पण एखादा मांजरनं पिलू दाखाड द्या की त्याला मांजरने दात लागू देईल शेतास दात त्याच येत मांजर बी तीच आहे पण आई पिलू तो तानगर सोडीशे जर दुसरं लेवाली येस होईन रस्तामा जर उंदीर दिक ना तीन पिलूल जसं दरस तसंच उंदीरले बी दरस का येरी म्हणा सोनचिड भाऊ कथा बी राहणार बावड्या आज सांगस का उचल गोयान दाब ना बरोबर आहे की नाही दातही त्या मांजरही त्या पण तिच्या पिलांना ज्या दातानं धरते ती धरायची पद्धत जरा वेगळी आणि उंदराला धरते त्यांना धरायची पद्धत जरा वेगळी तसं देवाचे भक्त बनलात मरायचं ते पण उचलताना जरा हुशारीनं उचलतो अजून परिचय देतो माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगूनच ठेवलेले आहेत ते फक्त मी मनी भाषामा सांगाना प्रयत्न करत तुमले हा को सांगस तुम्ही पहिले जाता व दळणदळ तुमच्याकडे काय म्हणतात जाताच म्हणतास ना घटे का आता घटे म्हणतं का अरे वा आमनाकडे बी घटेच म्हणतस मग मला कसं वाटणं बा बागला माता मग जातं बी तर म्हणतं होतीन बा मनीषीन ब्याज ब्याज बोल राहील तू मग मी कसं राहस ना 12 कोस आता आपण जेवताना झाला ना दादासाहेब आपला विषय 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते काही ठिकाणी भाषा वेगळी राहस काही ठिकाणी पद्धत वेगळी राहस हा ते आमना दोंडायच्याकडे अशी पद्धती माणसे मरेलो शिलगावतं तुमनाकडे बी तसंच आहे मग काय जवळजवळ सारखंच आहे बुवा हां सारखंच आहे ते घट्यावर पहिले दळण येत ना घटाना मधमा एक खुटा राय खुटा खालनं एक जातं वरनं एक जातं ते गरगर फिरावा ना तो गोटान मधमा एक राय एक लाकूड गाडेल त्या लाकूडले दरिशनीच्या बाजरीना गहूना दाणार आहेत ना त्यासनं पीठ नाही वय मग पीठ कोण वय
तो खुटाले सोडी दी ना त्या दानाशने, त्यानं पीठ वय, बरोबर आहे की नाही. पण ज्याने खुटा धरली ना, बठ्ठ दळणदळीशने सुद्धा त्या खुटा म्हणा दाना बाहेर काढणं पडेत पहिल्या पाहिजे. तसं ज्याने भगवानले धरली ना त्यानं पीठ नाही बस. भगवानना सारा सोडा का पीठ कराशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग भगवंताशी नातं जोडायचं असेल तर गळ्यात तुळशी माळ धारण करावी लागेल. आणि तुळशी माळच का घालायची? महाराज नाथबाबा तुम्ही तुळशी माळ घालायला सांगतात, त्याच्यापेक्षा ना मी मंगलपोत घालीत नाही चालाव का? माणसे सांगेन महाराज 4-5 तोळानी सोनानी चेन घालली नाही, ते नाही आवडाव का? अजिबात नाही. तुळशी माळच देवाला आवडते. मग तुळशी माळच का आवडते? देवाला तुळशी किती प्रिय आहे लक्षपूर्वक ऐका. देवाच्या पत्नींमधली एक पत्नी, तिचं नाव होतं सत्यभामा. सत्यभामा एवढी सुंदर, एवढी सुंदर, सुंदरतेचा गर्व झाला. नारद महर्षींना जिरवायचीच. नारद महर्षी आले आणि सत्यभामा आईची जरा स्तुती केली. म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर दिसतात आणि तुम्ही सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनीपती म्हणून भेटला. म्हणे नारद महर्षी योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे, याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणले योच पती जर पुढच्या जन्मात पाहिजे असतील तर त्याच्यासाठी पर्याय. म्हणे काय? आव नवरा कोणले तरी दान कर दे, दुसरा जन्म आव नवरा भेटे. सत्यभामा मायली सुधारणच नाही. मग म्हणले पती दान करायचा, पण करायचा कोणाला? म्हणे काय नाही साधू संतांना दान करा. मग आडे साधू संत कोण? तुम्हीच येत म्हणे. हा मग मला दान द्या म्हणे. आता देव नारद महर्षींना दान मध्ये देऊन टाकले. पण नारद महर्षींना दान मध्ये दिल्याच्या नंतर भगवंत येत होते, सत्यभामाच्या मालाकडे जात होते. देवाचा हात धरला नारद महर्षीनं. देवा आता तुम्ही कोणत्या पत्नीकडे जाऊ शकत नाही, कारण तुमच्या पत्नीनं मला दान दिलेलं आहे, तुम्हाला दान केलेलं आहे मला. मग माझा अधिकार आहे, तुमच्या पत्नींचा अधिकार नाही. 16,108 बायकांमधनं 16,106 बायका बाहेर आल्या. सत्यभामावर रागवायला लागल्या. म्हणले का ग नवरा तुझा एकटीचा काय? तो पती एकटीचा आहे का? आमचा नाही का? आम्हाला विचारलं का पती दान करताना? 16,106 बायका रागवायला लागल्या. 7वी तर तुलसीवनात बसली होती रुक्मिणी आई साहेब. पण 16,106 बायका रागवायला लागल्या. सत्यभामा आई घाबरली. म्हणले बाई ग खरंय तुमचा पण अधिकार आहे. नारद महर्षींना सांगितलं भावनेच्या भरात मी पती तुम्हाला दान केला, पण पती आम्हाला रिटर्न घ्यायचा आहे. दिलेलं दान परत करा म्हणे आम्हाला. नारद महर्षी म्हणे दान परत जर घ्यायचं असेल, ज्याला दान केलेलं आहे त्याला विचारा याच्या मोबदल्यामध्ये काय पाहिजे. म्हणे देव जर रिटर्न लेना होईन ते पहिले मनी इच्छा काय ते विचारा. म्हणे काय? आमना देव आमले परत द्या, त्यांना मोबदला मा काय लिशत दिल्या. म्हणे काय नाही, तुमना देव जर तुमले परत लेना असेल तर या देवना वजन इथलं सोनं द्या आणि तुमना देव तुम्ही लई जा. 16,108 बायकांचं सोनं तराजूमा एककडे सगळं सोनं टाकेल होतं आणि एककडे देवले बसाडेल होतं. 16,108 बायकासनं सोनं तरी देव उचलाय नाही. तुम्हाला अंदाज आते असं होई माय आता 16,000 वय घे कितलं होई ते सोनं? ते काय आपल्यासारखा साधारण व्यक्तीच ना बाया होत्यात का त्या? देवण्या बायका होत्यात. आणि तो बी कितला श्रीमंत, कितला श्रीमंत. अरे मित्राला दान करताना सोन्याची नगरी दान करतो आणि त्याच्या बायका त्यांच्याकडे सोनं कमी असेल का? देवाच्या बायका होत्या त्या, बरोबर आहे की नाही? हो देवण्या बायका होत्या. 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. एक दासी गेली आणि रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं आई साहेब घटना अशी घडलेली, 16,108 बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही, काहीतरी करा. रुक्मिणी आईंनी सांगितलं घाबरू नको चल म्हणले तू पुढे. रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसले होते. तिथून एक तुलसी पत्र घेतलं आणि देवाच्या जवळ गेले. आई साहेब सर्व सोनं बाजूला केलं, सर्व सोनं बाजूला केलं आणि फक्त एक तुलसी पत्र त्या तराजूमध्ये ठेवलं. 16,108 बायकांच्या सोन्यानं देव उचलला गेला नाही, पण एका तुलसी पत्रानं माझा ब्रह्मांडाचा धनी उचलला गेला महाराज. तर माझा भगवंत सोन्या नाण्यावर पैशावर नाही तर तुलसीवर एवढं प्रेम करतो. एवढं प्रेम जर तुळशीवर करत असेल आणि मरताना भक्ताच्या गळ्यात जर तुळशी माळ असेल तर विचार करा त्या भक्ताबद्दल देवाला काय आस्था असेल, काय प्रेम असेल. म्हणून प्रत्येकानं गळ्यात तुळशी माळ धारण करायची, गळ्यात तुळशी माळ धारण करायची. तुळशीचं खूप महत्व आहे, देवाला खूप आवडतो. तसा भक्त जर गळ्यात तुळशी माळ धारण करत असेल तर तुळशी माळ गळा हो गोपीचंदन टिळा. साधकांनी सांगितलं नाथ बाबा आम्ही गळ्यात माळ घालायला तयार आहे, रात्रंदिवस नामचिंतन करायला तयार आहोत, आम्ही अष्टगंध बुक्का लावायला तयार आहोत, एवढ्यावर देव प्रसन्न होईल का? नाथबाबांनी सांगितलं अरे भाई अभी तो बाकी आहे. मग हे इतकं केल्याच्या नंतर अजून तिसरा नेम
काय म्हणे ऐका अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी आवडे देवासी तू ऐका प्रकार मग काय नामाचा उच्चार तदनंतर गड्या तुळशी माळ अष्टगंध बुक्का अजून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मग साधकांनी सांगितलं नाथ बाबा इतकं सगळं केल्याच्या नंतर काय याच्यानंतर भगवंत प्रसन्न होईल का अरे भैया भगवंत प्रसन्न काय होईल तुम्ही भगवंताच्या जागी पूजण्याच्या योग्यतेचे होसान मग तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर माझ्या तुकोबरायांचं प्रमाण आहे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा देव माझा देव माझा 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 ओ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव पाहावया गेलो ते देवच होऊन गेलो हा देवाला भेटायला गेलो पण मलाच देवत्व आलं म्हणले हा, पण भाव तसा होता हा मग तुम्हाला पहिल्या दिवसाचे बाबा सांगून गेले असतील हा नामाची ताकद रात्रंदिवस नामचिंतन करण्याची ताकद पहिल्या दिवसाचे कीर्तनकार पण सांगूनच गेले असतील नाम रूप हा भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतर त्याचं नाव घेतल्याच्या नंतर काय फायदा आहे आणि नामाची काय ताकद आहे ते पण सांगतात बरं का संत काय ही नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम तुझे
नामाची ताकद. नामचिंतनापासून गड्या तुळशी माळ घालायची, तुळशी माळ घातल्याच्या नंतर पंढरपुराची वारी करायची. या सगळ्यांचं नियमाचं पालन केलं ना तर नाथबाबा सांगतात, भैया भगवंताला पूजण्यापेक्षा लोक तुम्हाला पूजण्याच्या योग्यतेचे बनवतील, असं नाथबाबा शेवटच्या एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी ऐसा जाचा नेम, एका जनार्दनी हैचा जाचा नेम, एका जनार्दनी हैचा जाचा नेम. ओ देवा परम पूज्य जगी, ओ देवा परम पूज्य जगी, तुळशी माळा घाला गोपी चंदनीला, तुळशी माळा घाला गोपी चंदनीला. ओ देवा परम पूज्य जगी, ओ देवा परम पूज्य जगी, तुळशी माळा घाला गोपी चंदनीला. जी मारताना गोतो कलनीला. हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुमनं म्हणणं काय ते सांगा. म्हणणं काय तुमनं ते सांगा. माझ्या नंतर का बा इशारा दिला तू? विठाल, विठाल. ऐका ना, ते तुमले कोणले नाही समजणार. आमना घरमा काय दांगडू आहे ना, आम्ही भाऊ बंधाचे समजूत देतच नाही. त्याच्यानी शेवटला सांग दे ना दागिना ता आवर म्हणे बुऱ्या. अहो पकवाज माशी ताकद आहे ना, अहो अख्खं बोलस. हा एवढी ताकद आहे महाराज त्यांना. मरेल जनावरनं चांबडे बरं दादा साहेब, ते मरेल जनावरनं चांबड तरी सुद्धा बाबा आहे ना, आत्ती बी वाचतील ना तरी ते विठ्ठल विठ्ठल बोलस. मरेल ढोरनं चांबड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत. आणि आठ जीव जित्र बेबी म्हणतात नाही भाऊ. अवघड आहे का नाही.
हो मन आहोत नाही पण आखो बाकी नाते त्या महाराजले बरोबर सजन नाही होत आता. हो सजन नाही होत आता आहे आठी उभा राह आठी नुसता पुला टाकणार लिहिचार त्याला पोटऱ्या कितल्या थर करतेस असं बटी बटी किडा पाडतात बाकी ना. तसं आपला बिदरसाना लोक नाहीच वाहत बा तसं काय कोण करावं नाही बटा समजदार लोक हा. इतक्या सगळ्या नियमांचं पालन केलं ना तर भगवंताला काय आवडेल. पण भगवंतच तुम्हाला अशी संधी देतो की लोक तुम्हाला देवाच्या जागेवर पुजतात. पण भैया नामचिंतन करायचं, गड्यात तुळशी माळ धारण करायची, व्रत एकादशी करायचं, आषाढी कार्तिकीची वारी करायची, मग ती लेव्हलला आपण पोहोचतो नाही का. मग आता इतके सगळे नियम तुम्ही कधी करसान आता तो वेळ नाही. पण आत्ता जर त्या शब्दाला जागायचं असेल, नाथबाबांच्या नियमाचं पालन करायचं असेल तर नाथबाबांचा पहिल्या नियमाचं पालन करूया, ते म्हणजे रात्रंदिवस नामचिंतन. मग रात्रंदिवस शक्य होत नसेल हाते रिकामा टाईम मग हाते तरी करा, हातानं टाळी मुखाने नामचिंतन. सर्वांनी पुरुष मंडळींनी महिला मतांनी सर्वांनी टाळी वाजून भजन गायचंय. ज्यासले ज्यासले हात होतील त्यासने हात वर करा. तरुण भावांनी पाठीचा कणा ताट करून बसा, पाटना कणा असा तट करीशन बसा. हा मजा मरतूक मला नाही करता अंगी टाक देते उभा रे बन उभा राहा बसा. रवरात सरळ सरळ हात करा मैज ना शिंगडान का तू वाकडा तिकडा ना करणार अंग असं कसलं वातावरण आहे राव एक नंबर. वा वा राहू द्या पाय ढाल गुन्हा असं करा वरात करा. कस काय इकडे वातावरण पाणी पावसाळा चांगला होता यंदा. हा आता पीक कोणतं येत चांगलं. कांदा कांदा कांदाच न उत्पन्न चांगलं आहे. हात वर करा. हो अरे नको जीव लिव रे ओ काका. हरकत नाही सगळी टाळी वाजून भजन गायचे छोटे भैया. विठोबा रखुमाई 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 विठोबा खरं तर वेळ झालेली आहे पण तरी 2 मिनिटं बोलतो. बोलू ना 2 मिनिटं बोलू ना. आवरू का बोलू 2 मिनिटं बोलू. कोणले वाट राही ना मी 2 मिनिटं बोलायला पाहिजे. योगेश भाऊ यास ना पण 21 जमा करा. मग असं दुसऱ्या शेकोटीवर कौल गुण अंग शेकशात वांदा नाही. बोलतो 2-5 मिनिटं बोलतो काय टेन्शन नाही. तसा टाईम सरी जायला तुम्हाला दादासाहेब. हां गवडून त्यांना हल्लक लागतंच ना असं नाही. म्हणजे मला हेच सांगायचं आहे की मी 2 तासाची 71 घेतो आता. 2 तास ना 71 मग ते ओव्हर टाईम ना ते आपण जास्त लागतील. फक्त मन आज नाही मेनी मालकींना ते देणारच पडतील पण मजूरना बी देणं पडतील. हां त्यांना हल्लक लागतं. बरं काय हरकत नाही. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे काळजी नाही. सगळ्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. तुम्ही भजन म्हणेले लबड बोलाने बी आदरास नाही. मी का आता पाकिस्तान माहिती आहे की राहिनो का तुमले बाप 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 इतकी लबाडी हे तुम्हाला कोण भरोसा ठेवीन गो. भगवंताशी नातं जोडायचं असेल ना भैया तरुण भावांना सांगतो अजिबात लोकांची लाज ठेवायची नाही. समाधान बाबा मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो छोटे भैया माझा संदेश समाजाला हाच आहे. तुम्ही लोकेशना विचार करीने जगूच नका. लोकांचा विचार करून जर जगलात तर लोक जगूच देत नाहीत.
आपण एकच गोष्ट घरमा बी जर एखादा पोरगा काही करायला निघणार ना, मायबापासनं पहिलं वाक्य राहत, बावड्या नेमन रे, चार लोक काय म्हणतील रा आपले. आणि तुम्ही स्वतःला ब्याऊज विचारू, जाऊ दे भाऊ चार लोक आपले काय म्हणतील. चार लोक काहीच म्हणतात नाही, शेवटला टाइमले फक्त राम बोलो बैराज म्हणतस, त्या दुसरं काहीच म्हणतात नाही. चार लोक काय म्हणतस, चार लोक काय म्हणतील, प्रत्येक ना खाली अंधारच शे काय म्हणतील. आणि त्या काय म्हणतील आपण इथला घालायला विचार नशेत का. अरे लोकेसना विचार करूच नका. मी अनुभव घेतलाय, जसं तुकोबर आहे, घेतलेले अनुभव कीर्तनातून सांगतात ना. हा विजू बाबा, ते अनुभव मला सांगायला आवडतात. ऐका, काही काही पोरं जीवनामध्ये काही करायला निघतात ना, तर नावं ठेवणारे आहेतच महाराज. हा इथं बाबा लोक चांगलेच कीर्तनाला येऊन बसले इथं छोटे भैया. नाही तर काही काही गावांमध्ये बाकी ना अर्धल्ला वय ना माणशी तरुण पोरे काही करायला निघणार का, त्याच ना नाव ना किडा पाडतं. खा रे तात्या बया वापाना पोऱ्या येडांगत काही बी करत हा को याना पण जास्त जड तर जाऊ दे रे येड हे साला ते. म्हणजे या किडा पाडतस त्या पोऱ्यांना नाव ना. आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष जर सक्सेस होई गया, चांगला जॉबले लाग गया, चांगला कमावायला लाग गया, या किडा पाडणारच त्यानं दारमा जातो. बावड्यो पेडा बिडा कोण काढ तो काय कर तो किडा पाड राहता का रे. हो बुलगेल वावर इथला वायबार धंदा आहे लोकेच ना. हा जीवनात सक्सेस व्हायचं असेल लोकांच्या नादी लागणे नाही. कारण भगवंत अर्जुनाला सांगत होता, अर्जुन तू हरदम रहेगा उदास. अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुन तू हरदम रहेगा उदास, माखन तो दुर्योधन ले गया, खाली छाछ बच्ची है तेरे पास. अर्जुनानं देवाला सांगितलं, भगवान भक्त हो नहीं सकता उदास, माखन लेकर क्या करूं जब मक्खन चोरी है मेरे पास. ज्याच्याजवळ भगवंत त्याला जगाची गरजच काय महाराज, काय गरज आहे. अरे ज्या दिवशी भगवंत आपल्या पाठीमाग आहे त्या दिवशी पूर्ण समाज आपल्या पाठीमाग असतो. आपला अनुभव सांगतो. सुरुवातले जवळ दोंडायचा ना बुऱ्या निघे ना मांगला कीर्तन मग सांगे गो मी तुमले असा देखत ना लोक. बापरे बाकी ना कीर्तनकार वेगळा राहत आहे, चित्रप जरा वेगळं दिकच. हा बाकी ना ते म्हणे येल तारखा बी कॅन्सल कर दे, जाऊ दे रे ते पोरनिगत राहत रे, त्याला नका द्या रे. बाकी नाच ना तर असा नेमकं पोरी आहे का पोरी आहे, नेमका दोन्हीच मा एक बी नाही रे. महाराज लोक आहेत, लोके काय म्हणतील असं काय खरंय. ज्या लोके माले देखील सांगेत असा काय राज भाऊ मग आहे ते वेगळं तिकच भाऊ असा सांगत सांगत हा ते 5 वर्ष पहिनं असं वातावरण होय गे. धोंडायचे कर जरी सहज बीज असोय ना तरी विचार चांगला होतीन. काकाना एखादी मायना, एखादी बहीण ना, एखादा भाऊ ना, जर रस्ता तरी रवी किरण जासोय ना, मला माहिती म्हणे अवकात मी एक गरीब परिवार म्हणा पोरगा आहे, पण चांगली नजर ना लोक आते देखतस ना एकच सांगतात चालाव पोऱ्याला देखो का असं वाटस ना जस काय कृष्ण भगवान दिकी राहिला. महाराज नजर चांगली आहे त्या लोक चांगली नजर मा देखतात. ज्यासले किडा पाडणार त्या पाडतच बरोबर आहे की नाही. मग ज्या किडा पाडतं त्याच नाही करता आपण का बरं आपला जीव माराना. भगवंताशी नातं जोडणं होते किडा पाडणारच नाही, वर्ष लागूच नाही. मन स्वतःनं तत्व आहे समाधान बाबा छोटा भाऊ. मन स्वतःनं तत्व काय माहिती का, ज्यासले तुम्ही चालतस, ज्यासले तुम्ही आवडतस त्यासने जोडी एखाद गुन्हा जरी वै घ्या तरी त्या पोटमा घालले तिने तुम्हाला तिथलंच प्रेम करतील. आणि ज्यासले तुम्ही चालतत नाही त्यासना करता देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार नाही. आणि ज्यासले चालतत नाही त्यासना डर का बरं ठेवा ना आपण, बरोबर आहे की नाही. आणि मला पक्क माहिती मी ज्यासले चालस त्या मला तारीख देवाशिवाय राहतात नाही. कितला का विरोधक राहत ना गाव मग दोंडाच्या वाला राहीस बो बाकी ना अरे मागला चालले वताना नाही रे राही तो, बरोबर आहे की नाही. जे प्रेम करणार आहेत त्या तारीख देवाशिवाय राहतात नाही. आणि ज्यासले आपण चालतं नाही त्याच नाही करता का बचा गाणं ते एक बी तारीख देवात नाही ना, मग कसाल वाय बार वात्या कुठाना त्याच नाही करता. अजिबात नाही. मी लोकांचा विचार करणं सोडून दिलं. डोक्यात एकच असतं माझ्यामुळे कोणाचं वाईट होत नसेल ती गोष्ट करायला मी अजिबात घाबरत नाही आणि घाबरायला बी नाही पाहिजे. हो सक्सेस व्हायचं असेल तर लोकांचं काही गोष्टींचं नावं ठेवणं वगैरे त्या गोष्टींचा त्याग करावा लागेल. लोके काय म्हणतील हाय डोका माही काढ टाका ना. तुमले सांगू का, या लाईटीला आले कसांसाठी आलेत बहिणीस उजडकरांसाठी, बरोबर आहे ना काकाश्री. लाईट कसांसाठी लायले उजडकरांसाठी, बरोबर आहे ना. पण जटे उजाय करू का तटेच किडा पडतास, खरं आहे का नाही. आपला अनुभव आहे ना डोळ्यासमोर नाही.
जठे लाईट लाव का तटेच किडा पडतास. पण तरुण भाऊसले आणि तरुण बहिणीले सांग नाही एखादा लाईट असा देखाडा किडा असले बहीण बंद पडी घ्यावो. काका देखील का अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करेत ना या पायटे मर जातीन मला काल दिन आखो चालू नाही. तसं लाईट पाहिजे शिकाना किडा पाडणार कितला का गर्द्या करेत ना या तै बै बैसने मरी जातीन आणि आपले उजाय पाडणार शे. काय ध्यानमा ठेवा ना. आको सांगू का नवरदेव जर मंडप पर्यंत पोहोचणार नाही तर काय करणं पडेल बाबा समाधान बाबा. गोडा 50,000 ना राहो का 50 लाख ना राहो त्याला झापडी लावणी पडेल. जर गोडाला झापडी लाई नाही बिगर झापडी ना गोडा जर राही ना टांगा पलटी गोडा फरार. मंडप पर्यंत जर नवरदेव सुरक्षित लय जाणार होई गोडा सस्ता राव का मागा राव झापडी लावणी पडेल. बरोबर आहे ना. गोडाला जर झापडी लाई नवरदेव मंडप पर्यंत सक्सेस. मग यांना महिना आपली आई शिक नाही तुमले बी जर सक्सेस पर्यंत पोचणं होईल तर नावं ठेवणारा आपला किडा पाडणाराच कडे झापडी लाई देऊ आणि यासनाकडे दखानच नाही भाऊ. सक्सेस पर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही माणूस. हा या काही काही गोष्टी ना सहज घडतीच आपला समोर पण आपण त्यांना चिंतन करतच नाही. यांना माहिती खूप काही शिकायला भेटस छोटे भैया खूप काही शिकायला भेटस. म्हणून जीवनमा जगत असताना प्रत्येक गोष्ट काही काही शिकायली जास. हो आपण फक्त ध्यान लाई करा ना आणि आई ते कायम ध्यान ठेवा ना. आपला संदेश आहे भगवंतावर प्रेम करा ना. लोके कदाचित आपल्यावर करोत नको करोत तुम्ही देववर प्रेम करत राहणार ना. एक दिवस असा आहेस बटा समाज आपल्यावर प्रेम करस थोडा त्रास वस. हां जसं की यमन्या माया बहिणी बसलेत या सांगतील तुम्ही देवारामा नर्मदाना गोटा ठेवून पूजी राहणार. बरोबर आहे ना. नर्मदाना गोटा एकदम स्वच्छ त्याला एक बी दाग नाही. हां एक बी दाग नाही इथला चिकना चोपडा आहे ना तुम्ही सहज त्याला उचलेलं तीच बहिणी सण आणि देवारामा ठेवते देवना जोडे आणि देवना जोडे बशीशनी पुजतस तुम्ही. कदाचित त्या नर्मदाना गोटाली चारशात भाऊ तू इथला काय भारी दिकस रे की तूवर इथलं प्रेम होई गे का म्हणा भगवाननी जोडे बशीशनी तुले देव समजीन पूजी राहिनू इथला कस काय भारी दिकस. तर तू नर्मदाना गोटा सांगे माडी इथला भारी दिकी राहिनू ना आणि देवारामा बशीशनी पुजाई राहिनू ना इथला सहज नाही. बोलता दूरतेन घसात उन तो चिकना वयले. जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर थोडा त्रास सहन करावा लागेल. लोकांना घाबरायचं नाही. हो म्हणजे नक्कीच आपण सुद्धा त्या लेवलला पोचतो. जसं की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हो देवाच्या जागी पूजण्याच्या योग्यतेची होशाल पण तुम्हाला लई ठोकऱ्या खाव्या लागतात. मग किती प्रेम करावं लागेल देवावर ऐका. हे देवाबद्दल भाव कसा ठेवायचा देवाला भेटण्याची ओढ कशी ठेवायची समाधान बाबा छोटे बाई. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाला खाणारी देवारी प्रभू रे भेट देना मला. कानारे भेट देना मला. कानारे भेट देना मला. प्रभू रे भेट देना मला. कानारे भेट रे मला. कानारे भेट रे मला. कानारे भेट दे मला. कृष्णा रे भेट रे मला. वाट तुझी पाहताना नैन माझी शिनाली दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले. अंतकरणापासून बोलवायचा धावा असेल ना तो भैया सोचो अगर वृंदावन में जाना है भगवान को देखना है भगवान से मिलना है तो फिर अकेली गई थी ब्रज में कोई नहीं था मेरे संग में मोर पंख वाला मिल गया. बांसुरी वाला मिल गया. मोर पंख वाला मिल गया. है बांसुरी वाला मिल गया. भाव भगवंताला भेटण्याचा असावा आणि किती भाव असला पाहिजे माहितीये का. हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादारानी. तू माझा काना तुझी मिरादारानी.
किंवा हे विडल विडल दीवानी में गाना तेरी दीवानी हुई चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में दीवानी भाव चांगला ठेवा ना दादा त्यासने सांग म्हणेन थोडा 1 मिनिट सांगितलेस आपला भाव चांगला राहणार ते भगवंत लवकर भेटस आटे देवनं भजन मनान सांगू आटे म्हणतात नाही मग या गानाच मग चित नाही लागस त्यासने एक 75 वरीस न म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहत हे आस्ती निहायत निरात हा कोणती वय मग काय करू आहे तरी बाण पाहिजे 75 वरीस न म्हातारं आणि गाणं म्हण राहत हे धोकेबाज धोकेबाजवती रती आता मला सांगा आई वैमा जर म्हण राय नाव धोकेबाज 75 वर्षने वैमा जरी या किळा पाडरा नाही पहिली कितला पाडेल होत अरे चाल कंती असू द्या भाव आपले चांगले ठेवायचे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गए तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गए अरे सर्व म्हणा बाप सारखा बाबा बसले यासले सांगा काम नाही कीर्तन मा येतं सज्या तुमले बी सांगस तरुण भाऊसले भाऊ भगवंतशी नातं जोडल्या भजन म्हणत जा यासले आटे भजन म्हणा सांगू ना नाही तुम्ही चांगला आहेत बा कीर्तन लिहि बसले ते पण आटे भगवंतशी नातं जोडा ना आटे भजन म्हणा सांगू ना बराच जणी कीर्तन मा येतच नाही येतं ते येतं बाकीना म्हणतच नाही तुमले सांगस भगवंतानं नामचिंतन करले आटे म्हणा सांगू आटे म्हणावत नाही या मग यासले एखादी पूर्ण व्हॉट्सअपले फेसबुकले इंस्टाग्रामले ब्लॉक कर या पडेल बी तडा ना आडे बट्ट आणि रातना 11 नंतर ड्युटीला चालू होत असे तंगडी मा डोकं घाल देत मग म्हण तशा पाखरा आजाद केले तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा तू ना पाखरून फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता तरी ठेल होतं रे बानट सुरूत नाले तू ना पाखरून पहिले ठरेल होतं म्हणलं लगीन निबुंदी यायलेच वाढायला लावसो असं उलटून पाखरू लगीन करीन जास्त 3 वर्ष मायाशी 1 वर्षानं पोरग कड्यावर असाव चौकमा बटेल राशी याला देखील कड्यावर ना पोर याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसला कथ जाई तू ना पाखरा अरे त्या पाखरासाठी मनीषने काही जो नाही भाऊ जे बी म्हण नाही ते भगवानसाठी म्हण नाही हा चाल जरी ती असेल तरी भाव आपला होतायचा हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया आई वही ना यस ना तुम न बहिणीस